आणि मी जेव्हा वरच्या शाळेत गेले तेव्हा मला मॅडमची सरांची आठवण खूप यायची, परंतु जेव्हा मी वरच्या शाळेत गेले तेव्हा माझ्या शिक्षकांनी मला शिक्षकांची उणीव जाणीव दिली नाही. आपले कासेगावकर सर असतील, धावडे मॅडम असतील, पुन्हा आडे मॅडम, जोशी मॅडम, आपले येडके मॅडम यांनी मला खूप सतत प्रेरणा दिली, मार्गदर्शन केलं. आणि जे प्रेम मला 5वी ते 7वी पर्यंतच्या शिक्षकांनी दिलं तेच प्रेम त्यांनी मला 8वी ते 10वी पर्यंत पण दिलं. आता माझा 10वीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि खरं तर मी शब्दात व्यक्त करू शकत नाही इतकं मला माझ्या शाळेने प्रेम दिलं. आणि आणखीन एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की मी 5वी आणि 8वी दोन्ही स्कॉलरशिप होल्डर आहे. सांगायचा उद्देश हाच की माझ्या शाळेतील शिक्षकांनी मला सतत सराव घेतला, सतत प्रेरणा दिली किंवा तू करू हे तुझ्यामध्ये तू हे करू शकते, तुझ्यामध्ये करण्याची ताकद आहे, सतत मला शिक्षकांनी मला त्याची जाणीव करून दिली. आणि मी एकटीच म्हणून नाही तर शिक्षक, माझ्या शाळेतील सर्व शिक्षक सर्वच विद्यार्थ्यांसाठी खूप झटतात हे मी स्वतः बघितलेलं आहे. आणि एकच विद्यार्थी किंवा हाच विद्यार्थी माझा असं नाही तर या शाळेतील प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थी हा माझा आहे आणि मी त्याच्यासाठी पूर्ण झोकून मी त्याच्यासाठी प्रयत्न करणार असं आपल्या शाळेतील प्रत्येक शिक्षकाचं मत आहे. आणि आणखी एक मला इथे गोष्ट सांगावीशी वाटते की मी वक्तृत्व स्पर्धामध्ये भाग घेते आणि मी खूप लहान असल्यापासून स्पर्धेत भाग घेते आणि मी प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक सुद्धा पटकावलेले आहेत. तर आपल्या शाळेचे जे सचिव होते वाघमोडे सर, त्यांचं मला म्हणजे असं मी कोणत्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले किंवा जर माझा कोणत्या ह्याच्यामध्ये नंबर वगैरे आला तर प्रत्येक दुसऱ्या दिवशी मला सरांचा फोन यायचा की, आणि इतके वयोवृद्ध आहेत सर तरी सुद्धा मला त्यांचा आवर्जून फोन यायचा आणि सर मला त्यांच्या थरथरत्या आवाजात सर मला प्रेरणा द्यायचे, माझ्याशी कौतुकाचे 2 शब्द बोलायचे, मला प्रेरणा द्यायचे. ती गोष्ट आणि ती मिळालेली मला माया मी कधी सुद्धा विसरू शकणार नाही. कारण जे प्रेम, जी माया मला या माझ्या शाळेने दिली, जे शिक्षण मला माझ्या या शाळेने दिलं, मी पुढे जाऊन कुठेही जरी गेले तरी मला माझ्या शाळेची आठवण आयुष्यभरासाठी राहील. आणि सर्व शिक्षकांचे मी खूप आभार मानते कारण त्यांनी मला सतत प्रेरणा दिली. आणि झालेल्या चुका विसरून त्या चुकांवर मात करून आपण पुढं कसं जायचं हे मला सर्व शिक्षकांनी शिकवलं आणि वेळोवेळी त्यांनी मला प्रेरणा दिली, मार्गदर्शन केलं. आणि माझ्या अजून एक ओळख अशी सांगायची म्हटली तर माझी आई जिल्हा परिषद शाळेमध्ये विज्ञान पदवीधर आहे आणि माझे वडील सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास धाराशिव ते वर्ग पदावरती आहेत. बऱ्याचदा लोकांकडून माझ्या आई वडिलांना प्रश्न येतो की तुम्ही दोघं पण नोकरीला असताना या शाळेमध्ये तुमची मुलगी का शिकते. तर माझे आई वडील तेव्हा अतिशय अभिमानाने एक त्यांना प्रत्युत्तर देतात की ही शाळा सर्वसाधारण नाही तर ही शाळा अनन्यसाधारण आहे. कारण जे प्रेम, जी माया, जे शिक्षण माझ्या मुलीला या शाळेतून मिळालं ते धाराशिवमध्ये कोणत्याही शाळेत माझ्या मुलीला मिळालं नसतं असं अभिमानानं प्रत्युत्तर माझे आई वडील त्या लोकांना देत असतात. आणि अजून एक गोष्ट की मला माझ्या शाळेचा जितका अभिमान वाटतो तितकाच अभिमान माझ्या आई वडिलांना सुद्धा माझ्या शाळेचा वाटतो. आणि माझ्या वडिलांना खूप सवय आहे माझी खिल्ली उडवायची. तर असंच मस्करीमध्ये ते माझ्या शिक्षकांना असं मस्करीमध्ये काहीतरी बोलत असतात. मग लहान असताना असंच ते मला बोलायचे आणि जेव्हा ते शिक्षकांविषयी काही बोलायचे तेव्हा माझ्या डोळ्यामध्ये नकळत अश्रू यायचे. आणि ही गोष्ट खरी आहे, तुम्ही परस्पर माझ्या वडिलांशी पण ही गोष्ट विचारू शकता. आणि जसं कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन नवीन वस्तू तयार करत असतो तसंच प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देण्याचं काम आपले सर्व शिक्षक करतात. आणि खरं तर शब्दही अपुरे पडतील आणि शब्दच नाहीत मला माझ्या शाळेविषयी बोलायसाठी. आणि आता मी 10वीला आले आणि माझा 10वीचा प्रवासही असाच सुंदर जाईल, माझ्या सर्व शिक्षकांच्या सहवासामध्ये असाच माझा प्रवास उत्तम जाईल. आणि खरं तर सर मला सांगावं असं वाटतं की माझ्या शाळेतील म्हणजे माझ्या शाळेची अशी एकही मला हे सांगता येणार नाही की म्हणजे खूप प्रेम मिळालं मला या शाळेतून. आणि लहानपणीपासूनचा प्रवास मी आतापर्यंत म्हणजे इथं आहे त्याच्यामुळं सर्व गोष्टी मला इथून मिळालेल्या असं मी सांगू इच्छिते. आणि शेवटी मला संत कबीरांचा एक दोहा सांगावा असं वाटतो की गुरु गोविंद दोनों खडे काको लागू पाय, गुरु गोविंद दोनों खडे काको लागू पाय, बाला हरी गुरु आपकी गोविंद देव बनाय.
संत कबीर या दोह्यातून आपल्याला असं सांगतात की जर माझ्या पुढे गुरु आणि देव दोन्हीही उभे आहेत तर मी प्रथम कोणाचे चरण स्पर्श करणार? तर मी प्रथम गुरुचेच चरण स्पर्श करणार, कारण गुरुमुळेच मला देव दिसला आणि परमेश्वराची खरी शक्ती ही मला गुरुमुळेच दिसली. आणि याच भावना आता सध्या माझ्या मनात आहे, जे की मी शब्दात स्पष्ट करू शकत नाही. आणि मला आता मी विषयाच्या शेवटाकडे वळत असताना मला कुसुमाग्रजांच्या 2 ओळी म्हणाव्याशा वाटतात की मोडून पडला संसार तरीही मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरीही मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. पुन्हा एकदा माझ्या सर्व शिक्षकांचे मी खूप आभार मानते, कारण तुम्ही मला इथपर्यंत आणलं आणि आज मी जे काय आहे ती माझ्या शिक्षकांमुळेच आहे. जेवढा वाटा माझ्या आईवडिलांचा माझ्या यशामध्ये आहे तितकाच माझ्या शिक्षकांचा सुद्धा आहे. मी आपल्या सर्वांचे परत एकदा मनपूर्वक धन्यवाद मानते की तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली. मनपूर्वक धन्यवाद.